संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ म्हटलं की कैलास लेणी हे सर्व परिचित समीकरण आहे। याखेरीज अजून वेरूळ लेण्या त्यातील शिल्प यांच्या बाबतही आपण परिचित असाल। आज मात्र एका नव्या आणि गेल्या 10 वर्षांपासून अभ्यासकांची पावले वेरूळकडे वळावी, इतिहास अभ्यासकच नाही तर खगोल अभ्यासकांना आपुलकीचा वाटावा असा नवा विषय इंडिया टीव्ही 24 न्यूजच्या वतीनं आम्ही मांडतोय। वेरूळ येथील 10 क्रमांकाचे लेणे चैत्यगृह आहे। यातील तथागतांचे भव्य शिल्प, चेहऱ्यावरील भाव आणि लेणी परिसरातील वातावरण मनशांती देणारे आहे। दरवर्षी लेणी क्रमांक 10च्या लेणीत 10 मार्च 11 मार्च या दिवशी 4:30 ते 5:15 दरम्यान चैत्यगृहाच्या समोरील झरोक्यातून सूर्याची किरणे भगवान बुद्धांच्या चेहऱ्यावर येऊन प्रकाशमान होतात। ही तेजाशी भेट आहे, याचे साक्षीदार आपण होऊ शकाल। हा सोहळा नक्की अनुभवा, वेरूळच्या या किरणोत्सवाचे साक्षीदार व्हा, कारण 11 मार्च मंगळवार रोजी वेरूळ लेणी बंद असल्यामुळे हा किरणोत्सव पर्यटकांना बघण्यास मिळणार नाही। नमस्कार, मी डॉक्टर संजय पायकराव, सचिव मूर्ती व शिल्प संशोधन संस्था छत्रपती संभाजीनगर। वेरूळ येथे जो लेणी क्रमांक 10 मध्ये जो किरणोत्सव दरवर्षी होत असतो, तो उत्तरायणामध्ये ऊन सुरू झाल्यानंतर जो बुद्धाच्या पायापासून ते बुद्धाच्या मूर्तीपर्यंत डोक्यापर्यंत जो सूर्यप्रकाश पडतो किंवा जो किरणोत्सव होतो, ते चैत्य गवाक्ष जे आहे जी खिडकी आहे त्या खिडकीमधून होत असतो। खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्राचा एक अजोड नमुना म्हणजे एक सूर्य तेज आहे आणि बुद्ध तेज आहे, या दोन तेजाची मिलन त्या तेजाचा जो एका तेजाशी भेट होण्याचा जो सुवर्ण योग जो आहे तो 10 मार्चला दरवर्षी येत असतो आणि वेरूळच्या 10 नंबरच्या लेणीमध्ये हा योग येत असतो। सर्व नागरिकांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी हा योग पाहण्यासाठी, एका तेजाची भेटचा प्रत्यक्ष अनुभव पाहण्यासाठी वेरूळला जरूर यावे। दिनांक 10 मार्च वेरूळ लेणी क्रमांक 10 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण सर्वांनी यावा आणि हा सुवर्ण योग आपण सर्व याची डोळे पाहावं। धन्यवाद। इंडिया न्यूज टीव्ही 24 करिता राजेश थोरात, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर।